त्याचं मूळ कारण आपल्याला एक कारण असं नाहीये, त्याचं खूप भागात वर्गीकरण करता येतं. सर्वप्रथम अनुवंशिकता. आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या सदरामध्ये माझ्यासोबत संधिवात तज्ज्ञ डॉक्टर ओमकार श्रीराम जोशी छत्रपती संभाजीनगरमधून महिन्यातून 2 वेळा लातूरला येतात रुग्ण तपासण्यासाठी. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सध्या संधिवाताचं प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. हे संधिवात का होते याविषयी आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, आपण वेळ दिल्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद. की सध्या संधिवाताचा जो प्रॉब्लेम्स आहे ह्या दिवसेंदिवस वाढत चालले, याचं नेमकं कारण काय? संधिवाताचं मूळ कारण आपल्याला एक कारण असं नाहीये, त्याचं खूप भागात वर्गीकरण करता येतं. सर्वप्रथम अनुवंशिकता. बऱ्याचशा कुटुंबांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आईला, वडिलाला, भावाला, बहिणीला संधिवाताचा आजार असतो. अशांमध्ये बऱ्याच वेळेला संधिवात हा अनुवंशिक असतो. जसं त्यांचं वय वाढेल तसं प्रमाणे रुग्णांना लक्षणे जाणवू लागतात. त्याच्यानंतर सांध्यांना सूज यायला लागते. बऱ्याच वेळेला सांध्यांचा ताठरपणा जाणवतो. सकाळ सकाळ त्यांना उठता येत नाही. बऱ्याच वेळेला अंगावर चट्टे पडतात. हा जो आजार आहे हा मूळतः अनुवंशिक, जसं आपण म्हणतो, अनुवंशिकता ह्या आजाराचं एक मूळ कारण असू शकतं. दुसरं कारण संधिवाताचं असतं की इन्फेक्शन. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आसपास व्हायरल इन्फेक्शन, जसं मध्यंतरी कोरोना आला होता. त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये खूप कॉमन चिकनगुनिया. चिकनगुनिया आपण खूप वेळा ऐकतो की मला चिकनगुनिया झाला आणि माझे सांधे सुजले, मला उठताच आलं नाही. आणि हा चिकनगुनियाचा प्रादुर्भाव खूप वेळेस राहिला तर तो संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये बदलून जातो. तर हे एक कारण आहे. दुसरं आहे बऱ्याच वेळेला ना व्यसनाधीनता, स्मोकिंग. आणि दुसरं एन्व्हायरमेंटल एक्सपोजर्स, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जसं आपण वातावरणात म्हणतो काही प्रकारचे हेवी मेटल्स असतात, लेड, आर्सेनिक, यांमुळे पण बऱ्याच वेळेला संधिवात हा होऊ शकतो. तर ही विविध कारणे आहेत ज्यामुळे संधिवात होतो.